तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज आहे 31 डिसेंबर आणि 31 डिसेंबर म्हणल्यावर प्रत्येकाच्या घरी सेलिब्रेशन चालूच असेल। आमच्या इकडे पण सेलिब्रेशन आहे। मला खरं तर हॉस्टेलला जायचे, मुली फार वाट बघतायत आणि आनंद गेलाय, कृष्णा गेलाय। आज तुम्हाला माहिती आहे रॅली आहे, तर पुणे स्टेशनला ते गेलेले आहेत आणि मला आता आवरून जायचे हॉस्टेलला। तिकडे मुली वाट बघतात, सेलिब्रेशन करायचे आणि मग मला घरी येऊन सेलिब्रेशन करायचे। आम्हाला सकाळी उठून जायचे भीमा कोरेगावला मानवंदनाला। तर असा एक छोटासा ब्लॉग असणार आहे। छोटासा म्हणजे हा खूप मोठा होऊ शकतो असं मला वाटते। जर मोठा झालाच तर मी 2 टप्प्यामध्ये तो टाकेल आणि ॲज युजल आज घरात आली आहे नंदू, चिंटू आणि चिकू। तर थोड्या वेळाने बापूराव पण येणार आहेत आणि आम्ही एवढे सगळे म्हणजे नंदू, चिंटू, चिकू, आदिती, अक्षता, भुंडी, मी, आनंद, कृष्णा, बापूराव आणि त्यांच्यासोबत एक पाहुणे आहेत तर ते आणि एक माझी मैत्रीण येणार आहे, तिला मी उद्या दाखवेल आणि सरप्राईज असेल ती। तर आम्ही एवढे सगळे लोक जाणार आहोत भीमा कोरेगावला। खूप साऱ्या नवनवीन गोष्टी मी तिकडं एक्सप्लोर करणार आहे, म्हणजे सगळ्या छोटे छोटे स्टॉल्स आहेत तिकडे व्हिजिट करणार आहे। मानवंदना झाल्यानंतर येताना काय नवनवीन काही गोष्टी उद्या आहेत। जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की खूप साऱ्या तिथं रूपरेषा आहे कार्यक्रमाची। शक्यतो लवकर पोहोचलं तर सगळ्या गोष्टी शूट करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या ब्लॉगमध्ये चांगलं इंटरेस्टिंग असेल। जे लोक माझे गावाकडचे आहेत, जे बघणारे आहेत, तर त्यांना नक्कीच याच्यातून मी प्रयत्न करेल की भीमा कोरेगावचा मानवंदनेचं किंवा शौर्य दिन कसं सेलिब्रेट झाला आहे तो बघायला नक्कीच मिळेल ह्या माझ्या ब्लॉगमुळं। तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा आणि मला जायचे आता हॉस्टेलला, कारण माझ्या मुली फार वाट बघत आहेत तिकडे। तर मला जायचं आहे त्यांच्यासाठी थोड्या वेळासाठी घाना, पण मी सेलिब्रेशन करून मग घरी येऊन मग आम्हाला आवरून परत सकाळी आम्हाला लवकर निघायचं आहे। तर असा आमचा एक छोटासा प्लॅन आहे आणि तो उद्या खूप एनर्जी असते भीमा कोरेगावला जायचं म्हटल्यानंतर, त्याच्यामुळे उद्या तुम्हाला याच्यामध्ये भीमा कोरेगावचं छान असं बघायला मिळेल। भीमा कोरेगावच्या दुसऱ्या दिवशी आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत, कारण मी 2 दिवस थोडीशी बिझी असणार आहे। 3 तारखेला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी घेतला एक छोटंसं नाटक, तर त्या नाटकाचं सादरीकरण आहे। तो कार्यक्रम पण खूप सुंदर आहे। तो कार्यक्रमाचा ब्लॉग मी वेगळा बनवणार आहे, तर तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे। त्याच्यासाठी मला हा ब्लॉग बघून तुम्हाला याला लाईक करून सबस्क्राईब करून शेअर करायचे। पण हा ब्लॉग आता शेवटपर्यंत बघत राहा। बाय। अजून व्हायचंय ना हॅपी न्यू इयर। चला मध्ये चला हॅपी न्यू इयर। आता आमची सगळी तयारी झालेली आहे आणि काही असं मी वेअर केलेलं आहे। हे माझं शर्ट सगळ्यांना खूप आवडतं आणि हा माझा कोट आहे। तर आम्ही आज निघालोय कोरेगावला। आमचं थोडंसं निघायचं म्हणजे नाही का थोडंसं कॅन्सल होत होतं कारण गाडीमुळं, पण तरी आम्ही एक गाडी घेतली आहे शूटसाठी स्पेशली। तू ये बस ना, आम्ही येतो गाडीवर। ओके। आणि थांबा सगळ्यात महत्त्वाचं सरप्राईज दाखवायचं। टोपी कुठे आहे?
घाल ना, छान दिसतेस. तर अक्षू समता सैनिक दलामध्ये सामील झाली आहे आणि तिनं पहिल्यांदाच भीमा कोरेगाव ला जातीये आत्ता त्या युनिफॉर्ममध्ये. तर ती कशी दिसते मी तुम्हाला दाखवते एक वेळ. बाय बाळा. आणि जवळच थांबा, कुठे जाऊ नका. हा हा घेते ना, त्याला बोलू मी. घे बोलो. तिथंच चल ना, त्यांना रिटर्न कशाला बोलवायचे. बरं चला, तिथंच चला ना, नाही तर समोर कसं काढते. तर ठरलं असं की आनंद आणि सगळे लेकरं गेले गाडीवर आणि आम्ही जातोय बसने. आणि त्याचा एक फायदा असा होईल की मला चालत चालत काही लोकांचे बाईट्स घेता येईल, त्याच्यासाठी मी जाते बसने. तर आम्ही येरवडा गुंजन चौकातून बसतोय आणि बसेस पूर्ण फुल आहेत आणि बसेस फुल असल्यामुळं आम्हाला एक मिनी बस मिळाली आहे आणि मिनी बसमध्ये आम्ही सगळे निघालो. मी, अक्षू आहे आणि नंदू आणि आदिती. आदिती फार रडत होती, तिला गाडीवर नाही आमच्यासोबत यायचे होते. चला भेटू भीमा कोरेगावला. फायनली आम्ही पोहोचलो पेरणे फाट्याला आणि पेरणे फाट्यावरून आम्हाला चालत जायचं होतं आता विजय स्तंभाकडं. तुम्ही पाहताय खूपच अति गर्दी होतीये, कारण हा आहे दुपारचा वेळ आणि दुपारी खूप ऊन लागते. उन्हामध्ये एवढे लोक त्यांचे छोटे छोटे बाळं घेऊन आले, त्याचं मला खूप खरंच नवल वाटत होतं. अक्षरशः मी या गर्दीमध्ये 2-2, 3-3 महिन्याचे बाळ सुद्धा बघितले. आणि मी सुद्धा कंप्लीट 4 वर्षानंतर मी भीमा कोरेगावला आले होते आणि भीमा कोरेगावचा हा जो क्राऊड होता तर तो मला कॅच करायचा होता. हे बघा, हे काका कसे बघतायत माझ्याकडे, कारण त्यांना असं वाटत असेल की मी एखाद्या मोठ्या न्यूज चॅनलची अँकर किंवा एखादी पत्रकार आहे आणि त्यामुळं माझ्याकडे ते असे बघतायत. तर असा गैरसमज होऊ शकतो, कारण त्या दिवशी माझा असा लुकच असा होता की सगळ्यांना वाटत होतं मी पत्रकार आहे. तर अशा पद्धतीनं मग मला जायचं होतं पलीकडे, जो होता M21चा स्टॉल. आणि त्या M21 स्टॉलवर मला गायचं होतं एक सुंदर असं गाणं. त्यामुळं मी तो शोधत शोधत निघाले आणि मला तो सापडला. मी तिथं भेटले सगळ्या सरांना, सगळे कलिग्स होते, त्या सगळ्यांना भेटले आणि मी तिथं एक सुंदर असं गाणं म्हटलं, जे मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. त्यानंतर आम्ही निघालो स्तंभाकडे. खूप छान अशी एनर्जी घेऊन आम्ही निघालो स्तंभाकडे. दुपारचे 12-1 वाजत होते, त्यामुळं खूप ऊन होतं आणि ह्या सगळ्या लोकांच्या जल्लोषामध्ये आम्ही एकत्रित होऊन निघालो स्तंभाकडे. बघत रहा.
तुम्ही बघू शकता या गर्दीमध्ये इतके छोटे छोटे बाळ होते, इतके छोटे छोटे मुलं होते, एवढे गोड गोड मुलं आणि एवढी गर्दी होती स्तंभाकडे जाताना. ही लाईन काही पुढे सरकतच नव्हती, त्याच्यामुळं मी छोट्या छोट्या चिमुकल्यांना फोकस केलं आणि एवढ्या गर्दीत सुद्धा ते एवढे छान आणि इतके फ्रेश दिसत होते. तर अशा पद्धतीनं आम्ही निघालोय स्तंभाच्या रांगेमध्ये आणि स्तंभाकडे जाताना खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे मी तो गर्दीचा क्राऊड अशा पद्धतीनं कॅच केला. तुम्ही पण अशा गर्दीत असाल कदाचित, तर तुम्ही जर दिसला असाल तर नक्की लाईक करा. तुला घेऊ काय बोलना ही पडेगा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आणि कसा वाटला माझा ब्लॉग? अजून खूप काही आहे आणि याचा दुसरा पार्ट मी पुढे लगेच टाकत आहे, परंतु हा ब्लॉग पण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. पुढच्या ब्लॉगमध्ये फार साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. मला फार उशीर झाला खरं तर हा ब्लॉग टाकायला. माझी तब्येत बरी नव्हती आणि माझ्या थोडं टेक्निकल इश्यूमुळे पण मी तो टाकू शकले नाही. तर लवकरच लगेचच मी याच्या थोड्या तासानंतरच दुसरा ब्लॉग टाकतेय. आणि हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि खरं तर ज्या ज्या लोकांना या भीमा कोरेगावला येता आलं नाही अशा लोकांसाठी हा मी ब्लॉग बनवला, ज्यांना ही भीमा कोरेगावची गर्दी, तिथे येणारे लोक, तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया, लोक काय करतात तिथे येऊन, काय खरेदी करतात, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाव्यात म्हणून मी हा ब्लॉग बनवला. आणि मी सुद्धा 4 वर्षानंतर आले होते, जे मी सांगितले ऑलरेडी. तर तुम्ही पण हा ब्लॉग बघा, पुढचा ब्लॉग पण बघा आणि हे दोन्ही ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत जय भीम, बाय.